गारपिटीनं राहुरी तालुक्याला झोडपलं, सरसकट पंचनामे करा. युवा नेते अक्षय कर्डिले यांचे तहसीलदारांना आदेश. राहुरी तालुक्यामध्ये गडकवाडी, म्हैसगाव, पंचक्रोशीतील गावामध्ये अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह भीषण गारपिटीनं राहुरी तालुक्यातील शेतीचा अक्षरशः चुराडा केला आहे. काढणीला आलेली पिकं जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभा हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर युवा नेते अक्षय कर्डिले यांनी थेट शेतात उतरून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. पाहणी दरम्यान संतप्त झालेल्या कर्डिले यांनी तहसीलदारांना स्पष्ट शब्दात आदेश दिले, एकाही शेतकऱ्याला वंचित ठेवू नका, सरसकट पंचनामे करा आणि तात्काळ मदतीची प्रक्रिया सुरू करा. त्यांच्या या भूमिकेमुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गारांच्या तडाख्यामुळं कांदा, गहू, मका, ऊस आणि फळबागांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी काढून ठेवलेला माल भिजून गेला तर उभ्या पिकांचं अस्तित्व संपलं. या संकटात शेतकरी पूर्णपणे हतबल झाले असताना अक्षय कर्डिले यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. पंचनाम्यामध्ये कोणती दिरंगाई किंवा अन्याय सहन केला जाणार नाही. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा देत सांगितलं की पंचनाम्यामध्ये कोणतीही दिरंगाई किंवा अन्याय सहन केला जाणार नाही. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. प्रशासनावर सांगतं त्यांनी मदतीची प्रक्रिया जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देशही दिलेत. अक्षय कर्डिले यांच्या आक्रमक भूमिकेमुळं आणि तातडीच्या हस्तक्षेपामुळं शेतकऱ्यांमध्ये आशेचं वातावरण निर्माण झालं. गारपिटीच्या या भीषण संकटामध्ये कर्डिले हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचं चित्र सध्या राहुरी तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे. अक्षय कर्डिले यांनी सांगितलं की पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी भेटून या संदर्भात चर्चा केली. यावेळी विखे पाटील यांनी तात्काळ सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून त्यांना न्याय मिळवून द्यावा आणि आवश्यक ती मदत तात्काळ करावी असे आदेश दिल्याची माहिती कर्डिले यांनी दिली. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.